हा चला लक्ष द्या. मागच्या क्लासमध्ये आपण डिस्कस केलं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन आणि त्याच्यावरचे बरेचसे क्वेश्चन सुद्धा केले. आजच्या या लेक्चरमध्ये आपण आधी एक क्वेश्चन करू जो मागच्याच टॉपिक वरती आहे, म्हणजे वेव्हच्या इक्वेशन वरतीच बेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण विशेष चर्चा करू फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स आणि टाइम डिफरन्स याच्यावरती विच आर रिलेटेड विथ द सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. चला बघूया. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती डायरेक्ट पहिल्या स्लाइडवरती टाकलाय. हा एक PYQ आहे नीटचा आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटलंय की आपल्याकडे दोन वेव्हज आहेत. बघून घ्या एकदा. ठीक आहे, काय दिलेलं आहे? टू वेव्हज आहेत अँड दे आर रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन्स. पहिलं वेव्हचं इक्वेशन दिलं आपल्याला हे आणि दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे हे. ठीक आहे, व्हेअर x इज इन मीटर, t इज इन सेकंड, द फेज डिफरन्स बिटवीन देम इज. पहिली वेव्ह काय रे बाळा माझ्याकडे? y1 इज इक्वल्स टू a sin ओमेगा टी प्लस kx प्लस व्हॉट इज दॅट 0.57. करेक्ट आहे मीटर मध्ये. आणि दुसरी जी वेव्ह आहे ती वेव्ह दिलेली आहे y2 इज इक्वल्स टू बोला a cos व्हॉट इज दॅट ओमेगा टी प्लस kx. असं बऱ्याचदा होऊ शकते. तुम्हाला क्वेश्चन येतील, क्वेश्चन मध्ये दोन वेव्हचे इक्वेशन दिले जातील आणि तुम्हाला सरळ विचारले की या दोन वेव्ह मध्ये फेज डिफरन्स किती आहे. आता फेज म्हटलं आपण की जनरली आपल्याला माहित आहे की कुठलं इक्वेशन असताना हा जो इथं दिसतंय हा आपला अँप्लिट्यूड आहे, इथचं तुमचं ते फंक्शन असेल हार्मोनिक फंक्शन साइन किंवा कॉस. ठीक आहे, आणि हा जो आहे हा टोटल फेज झाला त्या वेव्हचा. बरोबर, ओमेगा टी प्लस हा तुमचा अल्फा किंवा तुम्ही त्याला काय म्हणू शकता फाय. जनरली ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे ना. तर तशाच पद्धतीने जर या दोघांमधला फेज डिफरन्स लागत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की हे दोन्ही बी सेम फंक्शन लागतील आपल्याला. तुम्ही फेज डिफरन्स त्यांच्या दोघांमधला तेव्हाच काढू शकता यात हे दोघेही कसे लागतील तुम्हाला कॉस कॉस किंवा कसे लागतील साइन साइन. तर इथं एक साइन आहे आणि एक कॉस आहे. तर बेटर वे आहे की आपण काय करू, कॉसला साइन मध्ये करू आणि कॉसला जर साइन मध्ये लिहायचं असेल तर हे इक्वेशन मी इम्प्लाय करतो अँड दिस विल बिकम y2 इज इक्वल्स टू a साइन जो अँगल आहे तो तसाच दॅट इज ओमेगा टी प्लस kx आणि काय होईल प्लस पाय बाय 2. अरे 90 ना तिथं है ना. कॉस थीटाला आपण साइन 90 प्लस थीटा म्हणून कॉस थीटा लिहू शकतो. करेक्ट आहे. तर आता या दोघांमधला फेज पहा. जर मला या दोघांच्या फेज मधला डिफरन्स लिहायचा आहे तर ओमेगा टी प्लस kx आणि ओमेगा टी प्लस kx हे तर कॉमन आहे. बरोबर की नाही. आणि इथं आहे तुमच्याकडे हा 0.57 आणि इथं आहे तुमच्याकडे या पाय बाय 2 ला पहिले व्हॅल्यू काढून घ्या. पाय बाय 2 ची व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येणार? पाय बाय 2 इज इक्वल्स टू पायची व्हॅल्यू पुट करा 3.14 डिवाइड बाय 2. आता या क्वेश्चन मध्ये असं आहे म्हणून या क्वेश्चन मध्ये त्याने 0.57 दिला म्हणून जर त्याने इथं अँगल दिला असता तर मग ते इजीच असतं पायच्या फॉर्म मध्ये. समजा पाय बाय 4 दिला असता, पाय बाय 3 दिला असता तर मग आपण डिफरन्स करता 3.14 डिवाइड बाय 2 किती येते 1. हा गेला 1.57. तर डायरेक्ट याला इक्वेशनला असंही लिहू शकता तुम्ही y2 इज इक्वल्स टू परत एकदा सिम्प्लिफाय करतो दॅट इज ओमेगा टी प्लस kx आणि काय रे बाळा 1.57. आता या दोघांमधला डिफरन्स जर घ्यायचा असला आपल्याला फेज मधला तर फेज डिफरन्स आपण नोट करू डेल फाय न. कसा नोट करू? डेल फाय न. आणि काही फेज डिफरन्स ज्या कॉमन वाल्या गोष्टी आहेत त्या कॅन्सल होऊन जातील. ओके, तर फेज डिफरन्स 1.57 मधून काय मायनस करसाल 0.57. तर 1.57 मायनस 0.57 तर आन्सर येईल तुमचं 1 and that is what रेडियन में. तो फेज डिफरन्स इन दो वेव के बीच में क्या है. बरेच प्रश्न येतील पुढे, आता इथं नाही टाकलेले मी पण हळूहळू तुमच्या प्रॅक्टिस मध्ये येतील. दोन इक्वेशन, इथं एक काहीतरी अँगल असेल, कॉसचं फंक्शन असते मोस्ट ऑफ द टाइम, ते साइन मध्ये करायचं आणि या दोघांमधला डिफरन्स काढला म्हणजे तुम्हाला त्या दोन वेव मधला काय भेटते फेज डिफरन्स. ठीक आहे, एक क्वेश्चन घेतल्यानंतर आता आपण मूव्ह ऑन करू नेक्स्ट टॉपिक वरती आणि चर्चा करू या तीन गोष्टींवरती. एक फेज डिफरन्स ही बला काय, पाथ डिफरन्स काय आणि टाइम डिफरन्स काय असते. तर परत एकदा इथं तुम्ही पाहू शकता हे एक सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचा मी ग्राफ प्लॉट केलाय. वाय ऍक्सिस वरती मीडियमचे जेही पार्टिकल डिस्प्लेसमेंट परफॉर्म करत आहेत त्यांचं डिस्प्लेसमेंट तुम्ही वाय ऍक्सिस वरती मेजर करू शकता आणि डिस्टर्बन्स जो एक्स ऍक्सिसच्या अलॉंग पुढे पुढे चालला तो डिस्टर्बन्स तुम्ही इथं मेजर करू शकता. आता जर एखादा सर्कल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पहिले स्टडी केला तर सर्कलवर समजा एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत आहे, तो इथून निघाला आणि त्याने एक कंप्लीट सर्कल केलं तर त्यांना किती टाइम लागला त्याला एक सर्कल कंप्लीट करायला? कैपिटल टी. सिमिलर वे अगर वो हाफ सर्कल ही कंप्लीट कर तो टाइम कितना लगता?
T/2। अगर वो 1/4 ही करा तो कितना लगता T/4, म्हणजे एक क्वार्टर किती टाइम असते T/4। तर आपण जर 1, 2 आणि 3 क्वार्टर चाललो तर टाइम किती होईल 3 टाइम्स ऑफ T/4। तर टाइमचं असं असते 0, पहिले 0, नंतर T/4, T/2, 3T/4 आणि काय होईल T। तर मी इथं तेच केलं, इथं काय केलं मी, जेव्हा तुम्ही पार्टिकल जेव्हा मीन वरून एक्स्ट्रीमल गेला असेल तर सोबत सोबत डिस्टर्बन्स पुढे बी गेला असेल, तर जेव्हा बरोबर तुम्ही जर पाहिलं असेल तर जिथं फेज π/2 आहे 90 आहे तर टाइम किती येईल T/4 आणि त्यावेळेस पार्टिकल कुठे असेल एक्स्ट्रीमला। गोष्ट नशीन समजली तर आपण अँगलच्या फॉर्म मध्ये सुद्धा याला लिहू। हा अँगल 0 पूर्ण फिरून आले तर अँगल किती होते 2π, हाफच जर फिरले तर अँगल किती होते फक्त π, त्याच्यातही हाफ चालले तर अँगल किती π/2 आणि यात इकडे आलं तर अँगल किती होते 3π/2। आता 0 जेव्हा टाइम त्याच्यानंतर तुम्ही गेले टाइम T/4 बरोबर एक क्वार्टर चालले आणि तिथं फेज किती 90, तर आपल्याला माहित आहे 0 π/2 π 3π/2 2π हा एका वेव्हचे फेज असतात। तर जिथं फेज π/2 आहे तिथं टाइम किती असते T/4 आणि सिमिलरली T/2 3T/4 आणि हे तुम्हाला समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो। आता माझा मेन टार्गेट काय, मला काय सांगायचं आहे, मी जर तुम्हाला म्हटलं की बा हा एक पार्टिकल आहे इथं, ठीक आहे, ग्रीन कलर मध्ये, लेट्स से त्या पार्टिकलचं नावच मी ओ ठेवलं, आणि एक पार्टिकल आहे हा इथं आहे, या पार्टिकलचं नाव ठेवतो मी पी पार्टिकल, ठीक आहे। तर जेव्हा डिस्टर्बन्स ओ वरून पी पर्यंत पोहोचला तर या वेव्हनं किती डिस्टन्स किती पाथ कव्हर केला, पाथ सांगायचा आहे, आणि पाथ जो सांगतो आपण हा पाथ सांगायचा लेंथच्या फॉर्म मध्ये, पाथ लेंथ वेव लेंथ लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये सांगायचा। तर जेव्हा डिस्टर्बन्स इथं मी क्रिएट केला तो डिस्टर्बन्स या पी पर्यंत पोहोचला त्यावेळेस वेव्हनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल, अरे बाबा इथं मी डिस्टर्बन्स क्रिएट केला तर एका टी टाइम मध्ये ही वेव्ह तेवढी पुढे गेली ना, या पॉइंटच्या एक लॅम्बडा आहे तो, इथून पासून इथपर्यंत काय असते एक लॅम्बडा, 1 क्रिस्ट 1 ट्रफ एक लॅम्बडा। तर ओ आणि पी या दोन पार्टिकल मधला पाथ डिफरन्स किती आहे लॅम्बडा, पाथ डिफरन्स किती आहे लॅम्बडा। आणि तुम्ही कशावर मोजू राहिले ते एक्स ऍक्सिस वरती, तर एक्स ऍक्सिस वर मोजू राहिले म्हणून पाथ डिफरन्सला आपण डेल्टा एक्स न रिप्रेझेंट करू, कशाने रिप्रेझेंट करू डेल्टा एक्स। डेल्टा एक्स इज x2 - x1, याची पोझिशन x2 याची पोझिशन x1, x2 - x1 इज x2 म्हणजे किती लॅम्बडा। तर डेल्टा एक्स जर त्या दोघांमधला विचारला तर तो किती आला रे बाळांनो लॅम्बडा, येतं लक्षात। बरं मी जर तुम्हाला म्हटलं बाबू रे ओ आणि हा इथे एखादा पार्टिकल घेतो क्यू, ओ आणि क्यू मधला पाथ डिफरन्स सांग, तर तू किती सांगशील तू λ/2, कारण ते अर्धी वेव्ह झाली म्हणून। बरं तुला विचारलं की एक पार्टिकल इथं आहे हा इथं आहे तर यांच्यामधला पाथ डिफरन्स सांग, तर काय सांगशील तू λ/4, इथून पासून इथपर्यंत वेव्हचा चौथा तुकडा आहे ना तो, तर पाथ डिफरन्स किती झाला λ/4 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 4 λ/4 इज लॅम्बडा, कळतंय। तर एक्स वर जे मोजतो ते आपण मोजतो पाथ डिफरन्स आणि तो लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये आपल्याला सांगायला लागतं आणि तो आपला सिम्बॉल त्याचा काय डेल्टा एक्स, कळतंय। बरं आता मी तुम्हाला विचारलं की ओ आणि पी या दोन पार्टिकलला फेज डिफरन्स किती आहे, फेज, तर ह्या पार्टिकल्स आधी ऑसिलेट करणं सुरू केला, जेव्हा याचं एक ऑसिलेट झालं तेव्हा कुठं पी वर तो डिस्टर्बन्स पोहोचला, आता पी निघणार ऑसिलेट करायसाठी, तर पी चा फेज किती 0 अजून निघला नाही तो, आणि ओ चा फेज किती 2π, तर दोघांचा फेज डिफरन्स किती 2π, अरे समजत आहे का। तर एका वेव्ह मध्ये फेज डिफरन्स कितीचा होते 2π, तर मी असं म्हणू शकतो एका लॅम्बड्यात किती पाय असतात 2π, कोंबड्यात नाही लॅम्बड्यात, एका लॅम्बड्यात किती पाय असतात 2π। तो जब एक वेव 2π फेज कवर करती है तो पाथ कितना कवर करती है लैम्बडा, तो अगर फेज 2 लैम्बडा चली तो फेज कितना कवर हुआ 4π, समझ रहे हो। अगर मैंने आपसे पूछा Q और O इन दो पार्टिकल के बीच में फेज डिफरेंस कितना है, फेज तो कितना बताएंगे पाई। अगर मैंने आपसे पूछा कि ये पार्टिकल, इसको कुछ नाम देते हैं M और O के बीच में फेज डिफरेंस कितना है तो कितना बताएंगे π/2। तर कुठल्याही दोन पार्टिकल मधला फेज डिफरन्स पार्ट डिफरन्स तुम्हाला समजलं पाहिजे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे आयडिया आली, तर मी काय करतो आता तुम्हाला एक टेबलच बनवून देतो, एक रिलेशनच तुम्हाला देतो की जे रिलेशन तुम्ही नेहमी वापरायचं। आता ते रिलेशन कोणतं आहे पहा, की जर समजा मी तुम्हाला म्हटलं की डेल फाय फेज आहे आणि मी चाललो 2π, फेज डिफरन्स किती आहे 2π, तर पाथ डिफरन्स ज्याला काय म्हणतात डेल्टा एक्स तो किती असतो रे लॅम्बडा। तर इथून मला सांगा दॅट इज व्हॉट फेज डिफरन्स इज इक्वल टू काय असते 2π डेल्टा एक्स अपॉन लॅम्बडा।
कुठं कुठं हे असं बी लिहिलं असते दॅट फाय इज इक्वल्स टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, पण हे आपणच समजून घ्यायचं. फाय म्हणजे फेज डिफरन्स म्हणतोय, एक्स म्हणजे पाथ डिफरन्स म्हणतोय. अरे येतं का लक्षात? तर फेज डिफरन्स इज इक्वल्स टू काय असते? 2 पाय बाय लॅम्बडा टाइम्स ऑफ पाथ डिफरन्स. एकदा पाठ करून घ्या. फेज डिफरन्स किती असतो? फेज डिफरन्स तुम्हाला कुठल्याही दोन पार्टिकल मधला काढायचं विचारलं तर त्यांच्यामधलं तुम्हाला काय माहित लागेल? पाथ डिफरन्स. येतं लक्षात? तर अशा पद्धतीने काढू शकतो. मी आता तुम्हाला नवीन स्लाइड वरती घेऊन जातो आणि एक टेबल तिथं सांगून देतो. ठीक आहे? त्या टेबलमध्ये पहा, या टेबलमध्ये आपण काय केलं? फेज डिफरन्स. जर मी तुम्हाला म्हटलं की पार्टिकल मधला फेज डिफरन्स 2 पाय आहे तर पाथ डिफरन्स किती असेल रे? लॅम्बडा. आणि टाइम डिफरन्स किती असेल? याचा 0 त्याचा t. याचं एक ऑसिलेशन झालं तर टाइम पिरियड टी झाला, तो जो निघलाच नाही ऑसिलेशनले तर टाइम डिफरन्स किती झाला? टी. तर सिमिलरली जर समजा फेज पाय असेल तर पाथ डिफरन्स लॅम्बडा बाय 2, टाइम डिफरन्स टी बाय 2. आलं लक्षात? तर इथून एक लय महत्वाचं रिलेशन भेटते आणि दॅट रिलेशन इज डेल फाय अपॉन 2 पाय इज इक्वल्स टू डेल एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू व्हॉट इज दॅट? डेल टी. डेल टी टाइम डिफरन्स डिवाइड बाय काय घ्याल तुम्ही? टी. हे जे रिलेशन आहे हे तुम्ही डोक्यात ठेवा. यातली कोणतीही जोडी तुम्ही पिक करून काढू शकता. जर तुम्हाला फेज आणि एक्स रिलेशन वापरायला लागलं, या चौघांना वापरा. फेज आणि टाइम मेनली हेच वापरायचं काम पडते. मी पहिलं रिलेशन घेतो हे वालं की तुम्हाला हे वापरायचं काम पडेल. डेल फाय अपॉन दॅट इज 2 पाय इज इक्वल्स टू डेल एक्स अपॉन लॅम्बडा. हे वापरायचं काम पडते. ज्याच्यातून पॉप्युलर फॉर्म्युला भेटते डेल फाय इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू काय होईल रे? डेल एक्स. हा लय पॉप्युलर फॉर्म्युला आहे जो बरोबर या दोघांच्या रिलेशनवरून वापरला. बरं, याचं आणि याचं रिलेशन घेतलं मी समजा. ठीक आहे? कोणतं कोणतं आहे? प्लग म्हणजे फायचं फेज डिफरन्स टाइम डिफरन्स सोबत घेतला तर डेल फाय अपॉन काय माझ्याकडे? 2 पाय आणि इज इक्वल्स टू काय रे? डेल टी अपॉन टी. तर इथून सुद्धा एक फॉर्म्युला बनेल आणि तो बनेल फेज डिफरन्स इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन टी इंटू काय रे? टाइम डिफरन्स. बिलकुल सारखाच आहे. पहा, इथं फक्त पाथ डिफरन्स आहे, इथं टाइम डिफरन्स आहे. तर पाथ डिफरन्स किती असते? तो लॅम्बडाच्या फॉर्म मध्ये असते, हा टाइमच्या फॉर्म मध्ये असते. तर फॉर्म्युले अगदी सोपे आहेत. ते वेळोवेळी क्वेश्चन मध्ये आपण वापरू तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. काही अडचण आहे कोणाला? नाही. तर आता घेऊ आपण काही प्रश्न जे याच्याशी रिलेटेड. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती हा आहे. काय म्हणते पहा? अ साऊंड वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी एवढी हर्ट्ज is propagating in the medium with the speed of एवढी, then find the phase difference between those particles which are 4 by 5 meter distance away from each other. आता एखादी वेव चालली अशी, ठीक आहे? तर त्या मीडियम मधले कुठलेही दोन पार्टिकल घ्या. एक घेतला इथचा, समजा मी त्या पार्टिकल नाव घेतलं पी आणि एक घेतला क्यू. वेव मध्ये मीडियम मधले कुठलेही दोन आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्यामधला कोणता डिफरन्स आहे? पाथ डिफरन्स. येतं का लक्षात तुमच्या? कुठलेही दोन पार्टिकल मधला डिफरन्स डेल्टा एक्स आहे तो. चला क्या लक्ष द्या. मी डेटा लिहितो इथं. फ्रिक्वेन्सी काय सिंबल घेऊ? एन. 55 हर्ट्ज एन दिलेला आहे तुम्हाला. ओके, आणखी काय दिलेलं आहे बाळा? स्पीड व्ही किती आहे ते? 330 मीटर पर सेकंड. फाइंड द फेज डिफरन्स काय काढायचं आहे? डेल फाय क्वेश्चन मार्क. आणि जो पाथ डिफरन्स आहे कशा डिनोट करतो? पाथ डिफरन्स डेल्टा एक्स. आणि किती दिलाय? 4 by 5 मीटर डिस्टन्स है ना, जेवढं मीटर डिस्टन्स डेल्टा एक्स तुम्हाला 4 by 5 मीटर दिलाय. ओके, अवे फ्रॉम इच अदर अँड ऑल्सो फाइंड फेज डिफरन्स अँड ऑल्सो फाइंड द फेज डिफरन्स फॉर टाइम इंटरवल ऑफ 0.1 सेकंड. सोबत तुम्हाला फेज डिफरन्स काढायचा आहे फॉर द टाइम इंटरवल ऑफ. टाइम इंटरवल कोणता? जेव्हा टाइमचा इंटरवल म्हणजे टाइमचा चेंज किती असेल? 0.1 सेकंड. ठीक आहे, चला ट्राय करू. पहिले आपल्याला डेल्टा एक्स माहित आहे, आपण डेल्टा फाय काढून घेऊ. चालते? चला, काय रिलेशन माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे की सर डेल्टा फाय इज इक्वल्स टू असते 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. तर 2 पाय ऍज इट इज, लॅम्बडा ऍज इट इज, आणि तुमचा जो दॅट इज डेल्टा एक्स आहे त्याची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला? 4 अपॉन पाय. कुठून? हा, लॅम्बडा काढू शकतो आपण. 2 पाय बाय लॅम्बडा आणि इंटू डेल्टा एक्स ची व्हॅल्यू पुट केली मी 4 by 5. आता तुम्हाला डेल फाय काढणं आहे पण तुमच्याकडे याच्यामध्ये अननोन कोण आहे? लॅम्बडा. तर लॅम्बडा काढू शकतो आपण इथून, कारण तुमच्याकडे व्ही पण आहे आणि एन पण आहे. तर व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. तर लॅम्बडा इज इक्वल टू काय होईल? व्ही बाय एन. आणि व्ही तुमच्याकडे किती आहे? 330. एन तुमच्याकडे आहे 55. 11 डिवाइड होऊन आला
11 त्रिक 33 आणि 11 पाची 55 बरोबर. काय होईल 30/5 काय होईल 6, तो लैम्बडा हो जाएगा 6 मीटर. और ये लैम्बडा की वैल्यू यहां पे पुट कर देंगे 2 पाई अपॉन 6 मल्टीप्लाइड बाय 4 डिवाइड बाय 5. कुछ होता है क्या एडजस्ट नहीं. तर हा होईल 8 नाही याला होते 2 आणि हा किती होईल 3. तो होईल 4 पाई बाय 15 और ये होगा तुम्हारा फेज इन रेडियन. ओके. अब आगे नेक्स्ट, आगे क्या पूछा है, तुम्हें दिया है टाइम का डिफरेंस. ठीक है, टाइम डिफरेंस दिया है, कैसे करेंगे. लैम्बडा है तुम्हारे पास, के भी निकल सकता है, वी भी निकल सकता है, ओमेगा भी निकल सकता है. तो पहले यूज करेंगे डेल फाई, फेज डिफरेंस निकालना है लेकिन टाइम इंटरवल के फॉर्म में. तो ऊपर क्या लिखेंगे 2 पाई अपॉन कैपिटल टी इंटू यहां पे क्या आएगा डेल टी. डेल टी पता है लेकिन टी हमारे पास नहीं है. टी कैसे निकालते हैं, टी का फॉर्मूला होगा 2 पाई बाय ओमेगा. लेकिन ओमेगा कैसे निकालते, ओमेगा इज के बाय, सॉरी ओमेगा कैसे निकालेंगे, v इज इक्वल यार v इज इक्वल टू हमारे पास होता है ओमेगा बाय के. तो ओमेगा इज इक्वल टू क्या हो जाएगा, t इज इक्वल टू 2 पाई, ओमेगा हो जाएगा k इंटू वी. के है क्या अपने पास नहीं, के को हम क्या लिख सकते हैं 2 पाई बाय लैम्बडा. तो ये हो जाएगा 2 पाई अपॉन के को लिखा मैंने 2 पाई बाय लैम्बडा और इंटू क्या है v. तो ये कैंसिल हो जाएगा लैम्बडा अपॉन v, ये डायरेक्ट आला रिलेशन t इज इक्वल टू लैम्बडा अपॉन v. तो चलेगा यहां पे पुट कर देंगे. तो 2 पाई इधर आएगा हमारे पास लैम्बडा, ऊपर जाएगा v इंटू डेल्टा t. सभी वैल्यू पता है 2 पाई, लैम्बडा की वैल्यू बता, लैम्बडा है तेरे पास 6 और वो टाइम कितना v भी पता है, v भी कितना दिया हुआ है 330 और डेल टी कितना है, डेल टी है तुम्हारे पास 0.1 है 0.1 दैट इज 1 इंटू 10 रेज टू द पावर -1. इसके साथ कैंसिल हो जाएगा 2 पाई, इधर हो जाएगा 33 और डिवाइड में होगा 6. ओके, इससे डिवाइड करेंगे कितना आता है ये 3 दूनी 6 33. ठीक है, तो ये हो जाएगा 22 डिवाइड बाय 2 पाई डेल फाई इन रेडियन. तो कितना आएगा डेल फाई इज इक्वल टू 11 रेडियन, 11 पाई रेडियन. कळलंय का. तर इथं आपल्याला फक्त ते रिलेशन मेन वापरायचे आहेत. कोणते, जे मी आधी हे वाला हा बॉक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यावरून तुम्हाला वाटलं ते इक्वेशन तुम्ही तयार करू शकता डिपेंडिंग अपॉन सिच्युएशन. ठीक आहे, तर चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. हा नेक्स्ट क्वेश्चन, आता हा तुम्ही सॉल्व्ह करा. सगळे जेवढं कंटेंट मी कालच्या आणि आजच्या क्लासमध्ये सांगितलं त्याच्यावरून या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. चला काय म्हणते प्रश्न, इफ द इक्वेशन ऑफ प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह इज गिवन बाय धिस. तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे लेकरांनो, इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू 2 साइन ओके किती 50 पाई टी मायनस 20x प्लस 30 डिग्री. ओके, मला सांगा वेव्हची स्पीड, वेव्ह स्पीड म्हणजे काय काढणं आहे तुम्हाला, वेव्ह स्पीड v काढणं आहे. अच्छा, कुठून काढतात v चा फॉर्म्युला काय, v चा फॉर्म्युला असते v इज इक्वल टू ओमेगा अपॉन के. तुम्हाला वेवले पायता पायता सांगता आलं पाहिजे तिचा ओमेगा काय आणि के काय. तो ओमेगा कोणाचा कोएफिशिएंट है टी चा, दैट इज 50 पाई. तो ऊपर आएगा 50 पाई और के किसका कोएफिशिएंट होता है x का, तो वो कितना है 20. तो यहां पे कितना होगा 20. तो ये इसके साथ कैंसिल हो जाएगा 5/2. चाहो तो उसको 2.5 भी आप कर सकते हो. इट विल बिकम 2.5 पाई एंड दैट इज इन मीटर पर सेकंड. नेक्स्ट आपको निकालना है, बताना है डायरेक्शन ऑफ वेव. वेव को देखो और बताओ वेव कौन सी दिशा में जा रही है. तो आप क्लियरली बता सकते हो यहां पे x निगेटिव है तो वेव की डायरेक्शन होगी पॉजिटिव x. तो वेव किधर जा रही है, वेव इज प्रोपेगेटिंग इन पॉजिटिव x डायरेक्शन में. ठीक है, उसके बाद में आपको बतानी है वेव की एम्पलीट्यूड कितनी है 2. और इसका यूनिट वगैरह कुछ दिया है क्या, नहीं. यहां पे भी आप यूनिट लिखने की कोई कंपल्सन नहीं था. ठीक है, तो यहां पे एम्पलीट्यूड रहेगा 2. तो a इज इक्वल्स टू 2 यूनिट, हम ऐसा कह सकते हैं. ठीक, उसके बाद में हमको बतानी है उसकी एंगुलर फ्रीक्वेंसी. और एंगुलर फ्रीक्वेंसी कितनी होती है,
व्हाट इज द सिंबल फॉर एंगुलर फ्रीक्वेंसी? इट इज ओमेगा, और ये होती है बच्चा 2 पाई n। तुम्हारे पास अरे ओमेगा डायरेक्ट है ना रे, ओमेगा 50 पाई डायरेक्ट है ना, तो ये क्या हो गया 50 पाई रेडियन पर सेकंड, उतना जो भी यूनिट होगा उसका। ठीक, उसके बाद में आपको बतानी है टाइम पीरियड, और टाइम पीरियड होती है t इज इक्वल टू 2 पाई बाय ओमेगा, तो ये होगा 2 पाई डिवाइड बाय 50 पाई, पाई पाई कैंसल, तो यहां पे होगा 1/25 सेकंड, तो कितना होगा 100 करेंगे तो इट विल बी 0.04 सेकंड। नेक्स्ट, अब आपको निकालनी है लैम्बडा यानी कि वेवलेंथ, और वेवलेंथ कैसे निकालेंगे? वेवलेंथ के लिए हमारे पास v ऑलरेडी है, ठीक है, और कौन चाहिए तुम्हें निकालने के लिए? n, या फिर t से भी काम चल जाएगा। तो v इज इक्वल्स टू, हमें पता है v इज इक्वल्स टू होता है लैम्बडा अपॉन कैपिटल T, तो लैम्बडा इज इक्वल्स टू हो जाएगा vt, तो v तुम्हारे पास है कितना है? v 5/2, और t तुमने अभी भी निकाला, इट इज 1/25, तो ये इसको डिवाइड कर देंगे तो ये आएगा 5 टू जा हो जाएगा 10, तो आंसर आएगा 0.1 मीटर। ठीक है, उसके बाद क्या निकालना है हमको? एंगुलर वेव नंबर। क्या होता है? व्हाट इज द सिंबल? क्या है? न्यू बार। मतलब इसका फॉर्मूला भी पता होगा फिर आपको, 1/लैम्बडा। ओके, तो बच्चों ये जो न्यू बार है ये एंगुलर वेव नंबर नहीं है, इसको बोलते हैं वेव नंबर। न्यू बार इज अ वेव नंबर। तो व्हाट इज मीन बाय एंगुलर वेव नंबर? तो जब भी एक इधर आइए, आप मुझे बताइए व्हाट इज दिस? म्यू जी यन हो फ्रीक्वेंसी। क्या है ये? फ्रीक्वेंसी। अच्छा ये बताओ व्हाट इज दिस? एंगुलर फ्रीक्वेंसी। तो बेटा अगर तेरे को फ्रीक्वेंसी पता है, उससे तेरे को एंगुलर फ्रीक्वेंसी बनानी है, तो तू क्या करता है? उसको 2 पाई से मल्टीप्लाई। तो जब फ्रीक्वेंसी को 2 पाई से मल्टीप्लाई करते हो तो क्या मिलती है? एंगुलर फ्रीक्वेंसी। इन द सिमिलर मैनर तुझे किसकी जरूरत है? तुझे चाहिए एंगुलर वेव नंबर। काय पाहिजे तुले? एंगुलर वेव नंबर, आणि याचा सिंबल असते लेकर हो के। सिंबल काय असते? के। के ओळखी जाएगा? यस, काय के? प्रोपॅगेशन कॉन्स्टंट। तो के म्हणजेच कोण आहे? एंगुलर वेव नंबर। सांगतो कसं? ठीक आहे, पहिले के लिहत नाही, पहिले लिहितो एंगुलर वेव नंबर। अच्छा, एंगुलर वेव नंबर साठी मला पहिले काय लागेल? वेव नंबर, आणि वेव नंबर काय असते? न्यू बार, बरोबर की नाही? मग जेव्हा वेव नंबरले अँगल ना मल्टीप्लाय करीन तेव्हा काय भेटीन? एंगुलर वेव नंबर। मग मला सांगा, हे 2 पाय अटी आणि या न्यू बारले मी काय लिहू शकतो? 1/लॅम्बडा। तर अपॉन मध्ये काय आला? लॅम्बडा, आणि 2 पाय बाय लॅम्बडा काय असते? के। म्हणून अँगुलर वेव नंबर म्हणजे कोण आहे? के। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रोपॅगेशन कॉन्स्टंटच्या जागी जर अँगुलर वेव नंबर शब्द आला तर न्यू बार नाही, 2 पाय न्यू बार काढायचा आहे, आणि 2 पाय न्यू बार म्हणजे के, म्हणजेच 2 पाई बाय लैम्बडा। तो बताओ अब वेव नंबर कैसे निकालेंगे? तो k इज इक्वल्स टू 2 पाई, और लैम्बडा आपने ऑलरेडी निकाला होगा। तो लैम्बडा आपके पास किधर निकाला है तूने? किधर है? ये इधर है, इट इज लैम्बडा 0.1। तो ये हो जाएगा 1 × 10⁻⁻1, तो ये हो जाएगा 20 पाई। ये हो गई किसकी वैल्यू? के की। क्लियर है? कोई तकलीफ नहीं। आगे बढ़ते हैं कहानी में, ठीक है? और क्वेश्चन है, चलो ये क्वेश्चन, फाइंड आउट which equation is representing longitudinal and transverse progressive wave, and also find in which direction they are propagating। आपको नीचे 3 इक्वेशन दिए हैं वेव के, आपको बताना है कि वेव का नेचर कौन सा है, और आपको यह भी बताना है साथ ही साथ में कि वो कौन सी दिशा में जा रही है। पहले बात करते हैं, आप पहले बताओ कि नेचर क्या है वेव का। पहला, फर्स्ट नेचर या तो वो लॉन्जिट्यूडिनल होगी या फिर ट्रांसवर्स होगी। तो पहली कौन सी होगी? ट्रांसवर्स। तो पहला जो वेव है उसका नेचर होगा ट्रांसवर्स। दूसरी वेव का, दूसरी क्या होगी?
लॉन्जिट्यूडनल, दूसरी होगी लॉन्जिट्यूडनल। अच्छा तीसरी क्या होगी? ट्रांसवर्स। तीसरी क्या होगी? ट्रांसवर्स। बहुत बढ़िया, आगे बढ़ते हैं और बताते हैं कि अब इनकी जो डायरेक्शंस है वो क्या होंगी। तो पहली किधर जा रही है? पॉजिटिव एक्स एक्सिस, पॉजिटिव एक्स एक्सिस के अलॉन्ग जा रही है। दूसरी नेगेटिव एक्स एक्सिस, एंड तीसरी पॉजिटिव वाई एक्सिस। बहुत बढ़िया, ये क्वेश्चन यहां पे खत्म होता है। मूव ऑन करते हैं नेक्स्ट क्वेश्चन पे। ये the equation y is equals to 4 plus 2 sin 60 minus 3x represent a wave motion. Find the amplitude and wave speed. आपको बतानी है वेव का एम्पलीट्यूड कितना है और वेव की स्पीड कितनी है। पहली बात, सिंबल बताओ। एम्पलीट्यूड के लिए अपन ए लिखते हैं, जैसे कि ए बताना पड़ेगा, तो ए निकालना है। वेव का इक्वेशन लिखते हो y इज इक्वल्स टू 4 प्लस 2 साइन 60 माइनस 3x। अब एम्पलीट्यूड निकालना है और वेव की स्पीड यानी कि v निकालना है। ठीक है, क्या निकालना है? v। चलो तो पहले समझते हैं सीन क्या है। मान ले ये नहीं होती वेव, ये जो दिख रही है ये नहीं है, वेव होती y इज इक्वल्स टू साइन 60 माइनस 3x, ऐसी होती। वो कैसी होती? y इज इक्वल्स टू साइन 60 माइनस 3x। इसका अगर मुझे ग्राफ प्लॉट करना है तो ग्राफ कैसे आता? ग्राफ कुछ ऐसे आता, देखना। देख लो इस वेव को, देखो वेव कहां से स्टार्ट हो रही है? ओरिजिन से, मतलब कि पार्टिकल जो पहला है वो मीन से निकला होगा, तो फाई की वैल्यू क्या होंगी? 0। अरे सब ओमेगा टी माइनस के एक्स प्लस फाई होता है ना, तो फाई तो क्या आ गया? 0। दूसरा एम्पलीट्यूड ए जो है उसकी वैल्यू कितनी है? 1। तो यहां पे कुछ नहीं, मतलब क्या है? 1 है, तो ये बना वेव। सोच अगर ये ऐसा नहीं होता, ऐसा होता, दैट y इज इक्वल्स टू 2 साइन 60 माइनस 3x। ठीक है, तो अब वेव का इक्वेशन कैसे आता? अब वेव का इक्वेशन आता, ग्राफ की स्केल थोड़ी सी चेंज कर दी, जगह कम थी इसलिए। ठीक है, तो यहां पे देखिए एम्पलीट्यूड कितना दिख रहा है आपको? 2। अरे एम्पलीट्यूड कितने वेवचा? 2। तो ग्राफ ऐसे बन जाएगा। नेक्स्ट, मान लो वेव का इक्वेशन ऐसा होता। बेटा बातें नहीं, तो इस केस में क्या होता है पता है? इस केस में पूरी की पूरी वेव शिफ्ट हो जाती है। मुझे बताइए इस वेव का एम्पलीट्यूड कितना है? एम्पलीट्यूड कितना है लास्ट वाली वेव का? ये वाले वेव का एम्पलीट्यूड कितना है? 2 ही है। बस सीन ये है कि अब वो यहां पे नहीं, ऑलरेडी 4 पे है। तो जब जब इस इक्वेशन में इस साइन के आगे जो 2 है वही वेव का एम्पलीट्यूड होगा। डरने की कोई बात नहीं है, लेकिन ये 4 सिर्फ रिप्रेजेंट करता है कि वो वेव शिफ्टेड है उसकी पोजीशन ऊपर। समझ रहे हो क्या? तो एम्पलीट्यूड का आंसर क्या आएगा यहां पे? एम्पलीट्यूड आएगा तुम्हारा 2, जो भी यूनिट होगा इसका 2 यूनिट। समझ लगा रे? नाही तर 4 + 2 6 होते ऑप्शन मध्ये 6 अशीन भी है ना, तो 6 करना नहीं है उसको, ये ध्यान रखना है। आगे अब क्या चाहिए? और वेव स्पीड, वेव स्पीड v इज ओमेगा बाय के, तो v इज इक्वल्स टू ओमेगा बाय के। ओमेगा कितना है? 6 और k कितना है? 3, तो v कितना आएगा? 2 यूनिट।
जो भी SI में जनरली हम लेते हैं 2 मीटर पर सेकंड। क्या बात समझ में आई? नेक्स्ट ये द वेव ट्रेवलिंग इन पॉजिटिव x डायरेक्शन having displacement along y direction and that is 1 meter, wavelength is 2 pi meter and frequency is 1 by pi hertz represented by। उसने वेव का डिस्क्रिप्शन दिया है और आपको पहचानना है कि इनमें से कौन से वेव की तारीफ है, वो कौन से वेव का डिस्क्रिप्शन है। ठीक है, तो बताओ क्या कौन सा होगा, सोचो। ऊपर जो इंफॉर्मेशन है वो नीचे दिए गए किसी वेव की है, कौन सी होगी वो? सी। चलो ट्राई करते, क्या क्या डेटा है तुम्हारे पास? डिस्प्लेसमेंट ट्रैवलिंग अलोंग एक्स डायरेक्शन हैविंग डिस्प्लेसमेंट अलोंग वाई डायरेक्शन एज 1 मीटर, वेवलेंथ हमारे पास है लैम्बडा इज इक्वल्स टू 2 पाई। जब तेरे पास लैम्बडा होता है तो लैम्बडा का क्लोज रिलेशन किसके साथ है? के के साथ। के का फॉर्मूला है ना, व्हाट इज दैट? के इज इक्वल्स टू क्या होता है? 2 पाई बाय लैम्बडा। तो जब लैम्बडा तो 2 पाई पुट करेगा तो के तुझे कितना मिलेगा? 2 पाई मिलेगा, जाहिर है एग्री। 1 मिलेगा, कितना मिलेगा? 1। तो हमें के 1 है, ऐसी कौन सी वेव है? देखो इसमें के का किसका कोएफिशिएंट है? x का। तो x कहां पे है, समझ रहे हो क्या? एक चीज। दूसरा और क्या चेक कर सकते हैं? हमारे पास वेवलेंथ है, फ्रीक्वेंसी है, फ्रीक्वेंसी हमारे पास n इज इक्वल टू 1 पाई। यहां से हमें कौन मिल सकता है? ओमेगा 2 पाई n। तो ये 2 पाई, n की वैल्यू क्या है? 1 बाय पाई, पाई पाई कैंसल 2, तो ओमेगा की वैल्यू 2। ऐसा कौन सा इक्वेशन है? ओमेगा टी। ये दूसरा हमारे पास साइन भी कौन से डायरेक्शन में? जब उसको एक्स डायरेक्शन में, पॉजिटिव एक्स में जाना है तो उन दोनों का साइन कैसा होना चाहिए? अपोजिट। याद है आपको? ठीक है, तो ये बताता है हमारा सही आंसर क्या रहेगा, सेकंड वाला। करते का नेक्स्ट ये बताओ यार आंसर। वेव इन अ स्ट्रिंग हैज एम्पलीट्यूड 2 सेंटीमीटर, द वेव ट्रेवल्स इन पॉजिटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस विद द स्पीड ऑफ दिस मच and it is noted that 5 complete waves fit in 4 meter length of the string. The equation describe the wave is। कौन सा इक्वेशन वो वेव डिस्क्राइब करनी नीचे दिया गया? देख वो बोल रहा है 5 कंप्लीट वेव्स बनी है 4 मीटर लेंथ में। 5 वेव्स, समझ रहे हो क्या? 4 मीटर लेंथ में, मतलब लैम्बडा कैसे निकालोगा? लैम्बडा कैसे निकलेगा? लैम्बडा इज इक्वल्स टू 5 वेव बनी है 4 मीटर में, तो ऊपर 4 मीटर और उसमें कितनी वेव बनी है? 5, दैट इज 4 बाय 5 मीटर। दिस इज लैम्बडा। डिस्टन्स तो 4 मीटर आहे ना, और किती लॅम्बडा त्याच्यात, किती वेव आहेत 5, तर एका वेवची लेंथ भेटली ना मग हे 4 बाय 5 मीटर हा भेटला तुम्हाला लॅम्बडा। ठीक आहे, तुमच्याजवळ अजून काय आहे? व्ही आहे तुमच्याजवळ 128 मीटर पर सेकंद। अजून काय तुमच्याजवळ? एम्प्लिट्यूड ए आहे तुमच्याजवळ सेंटीमीटर मध्ये, त्याला मीटर करा 2 × 10⁻² मीटर। तो एस साठी कारण हा एस आय मध्ये होता। ठीक, इक्वेशन डिस्क्राइबिंग। आता याच्यावरून डेटा तयार करा। आपल्याला एम्प्लिट्यूड 0.02, तर हा 0.02 आहे ना, सगळे तर वाटते सगळे तर जायतो, म्हणजे याच्यावरून आपण नाही डिसाइड करू शकतो कोणती वेव आहे। ठीक आहे, आता काय करू आपण? एक्स चा कोएफिशिएंट काढू, के काढू। के काढता येते का? ओमेगा काढू पहिले। ओमेगा जमते का? व्ही आहे आपल्याकडे, लॅम्बडा आहे, व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा, जमते ना? म्हणजे काय करू? व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा, तर एन इज इक्वल्स टू व्ही अपॉन लॅम्बडा। व्ही ची व्हॅल्यू आहे 128 आणि लॅम्बडा आहे तुमच्याकडे 4 बाय 5। हा झाला तुमचा एन, पण तुम्हाला पाहिजे ओमेगा। ओमेगा असते 2 पाय एन, 2 पाय एन, तो इट इज 2 पाय
n की वैल्यू 128 डिवाइड बाय 4 इंटू क्या रहेगा 5. करा बरं कॅल्क्युलेट किती येते, किती येते, हा किती होता 2, 5 2 10. थ्री टू झिरो आहे का कुठं, पायची व्हॅल्यू पुट करा, पायची व्हॅल्यू पुट करा. करा कॅल्क्युलेट किती येते, .9 बरं. के जर काढता आलं का आपल्याला, के इज इक्वल टू 2 पाय बाय लॅमडा. लॅमडा किती आपल्याजवळ 4/5, 2 पाय 4 5 2 2.5 3.14. ठीक, 2.5 3.14 किती येते, जर 2 वेळा गेलं 2.5 2 जार 5 3 जार गेलं तर 7.5 आणि थोडं जास्त आहे 7.5. तर के ची व्हॅल्यू जी आहे ते 7.5 पेक्षा थोडी जास्त राहील, 7.5 पेक्षा थोडी जास्त. म्हणजे ह्या दोन गोष्टी, म्हणजे ए आणि हे दोन पैकी आन्सर आहे. पॉझिटिव्ह एक्स तर काय राहील ए. हे समजलं का. ओमेगाची व्हॅल्यू जर आपल्याला लय कॉम्प्लिकेट केली तर केचं बी ऑप्शन होता ना आपल्याला, लॅमडा होता ना, तर के वरून आपल्याला समजले का 7 पॉइंट समथिंगच्या आसपास आहे. तर आता दोनच ऑप्शन आहेत के चे, आणि आपल्याला याच्यावरून समजलं ते पॉझिटिव्ह डायरेक्शन जाणारी वेव आहे, तर त्यात मायनस साईन राहिलं पाहिजे, म्हणजे अपोजिट असलं पाहिजे. कळलं. घेऊ नेक्स्ट. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे, शेवटचा प्रश्न आहे, याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. अ प्रोग्रेसिव्ह वेव इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन this. Find the equation of wave with double the amplitude and half the frequency but traveling in the opposite direction with the same speed. क्या बोल रहा है ये, बोल रहा है y इज इक्वल्स टू 0.25. ये इक्वेशन दिया हुआ है किसी वेव का, ठीक है. अब ये बोल रहा है ऐसे किसी दूसरे वेव का इक्वेशन बताओ जो किधर, जिसका एम्पलीट्यूड कैसा है डबल, फ्रीक्वेंसी कैसी है हाफ, और ट्रैवल कर रही है अपोजिट डायरेक्शन में. तो जनरल इक्वेशन, जनरल फॉर्म में जो इक्वेशन होगा उस वेव का जो उल्टी दिशा में जा रही है वो क्या होगा, y इज इक्वल्स टू, यहां पे एम्पलीट्यूड लिखेंगे कॉस का कॉस, और ये 2πt और प्लस क्या रहेगा πx, क्योंकि उल्टी दिशा में जानी चाहिए. πx जनरल नहीं, ऐसे लिखेंगे ओमेगा टी प्लस kx. क्लियर है क्या. चलो अब आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं. तो उसने बोला एम्पलीट्यूड डबल चाहिए, तो पहले का एम्पलीट्यूड कितना 0.25. अब क्या करना है डबल, तो क्या हो जाएगा 0.25 कितना आएगा 0.5. उसके बाद में कॉस एज इट इज, ये जो फ्रीक्वेंसी आप यहां पे लेंगे ये पहले वाले फ्रीक्वेंसी की डबल होनी, सॉरी डबल नहीं हाफ होनी चाहिए. तो पहले कितनी थी 2 पाई, उसका हाफ क्या होगा पाई टी, समझ रहे हो. उसके बाद में आएगा साइन प्लस, क्योंकि हाँ ठीक है, और के दैट इज व्हाट, उसने आगे बोला है कि ट्रैवलिंग विद अपोजिट डायरेक्शन विद द सेम स्पीड. तो के नहीं पता, के नहीं पता. सेम स्पीड से जा रही का मतलब क्या है, पहले स्पीड तो निकालो. v इज इक्वल टू क्या होगा ओमेगा अपॉन के. इसका ओमेगा बता कितना है 2 पाई, इसका के बता कितना है पाई, ये कैंसल तो स्पीड कितना है 2, तो इसका भी स्पीड कितना होगा 2. अरे यार इसका भी स्पीड 2 ही होगा ना, ये जो रिटर्न वाली वेव है इसका स्पीड भी कितना होगा 2 मीटर पर सेकंड. तो अगर स्पीड पता है और ओमेगा पता है तो के निकल जाएगा, बिकॉज वी नो दैट v इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन के. तो k इज इक्वल्स टू ओमेगा अपॉन v. तो ओमेगा कितना है पाई एंड v कितना है 2, तो k कितना होगा पाई बाय 2, पाई बाय 2 इंटू क्या होगा x. ये होगा इस वेव के अपोजिट डायरेक्शन में जाने वाली वेव जिसका एम्पलीट्यूड डबल, फ्रीक्वेंसी हाफ है. ठीक, चलिए लास्ट क्वेश्चन लेते हैं आज के क्लास की. क्वेश्चन नहीं अभी टॉपिक है, उद्या येऊ का, ठीक है, बाकी नंतर घेऊ.